आज मिस्टरांनी स्वतः सगळी तयारी करून दिली, सांगितलं की सोयाबीन पकोडे तयार कर, मसाला वगैरे सगळे त्यांनीच काढून दिले, म्हणून मी आज सोयाबीन पकोडे मस्त तयार केलेले आहेत। त्याच्यासोबत केलेली आहे पुदिन्याची चटणी। तर तुम्ही सोयाबीन पकोडे कसे तयार केले याची रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। नमस्कार, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। जेवण काय बनवायचं त्याच्यानुसार आज बनवलं। मग गुरुवार आहे, मटकीची उसळ बनवली, डाळ कांदा बनवला, भाकरी बनवल्या। तर मी जरा बाहेर मार्केटमधून जाऊन येऊस तर माझ्या मिस्टरांनी हे सोयाबीन गरम पाणी केलं आणि गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं सोयाबीन हे भिजवून घेतलेलं आहे। मस्त सोयाबीन भिजलेलं आहे। तर मी विचारलं काय करायचं आहे, तर मला बोलले आज बनव सोयाबीनचे पकोडे। तर त्यासाठी सोयाबीन हे भिजवून घेतलेलं आहे आणि त्यांनीच सगळी तयारी करून ठेवलेली आहे। तर मला बोलले बेसन सांगितलं त्यांनी काय काय घालायचं आहे। बेसन, धणा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट घेतलेला आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर मला बोलले हे थोडक्यात साहित्य आहे, हे साहित्य घाल आणि मस्त ह्याचे आपल्याला सोयाबीन पकोडे तयार कर। तर आता हे सगळं सामान तयारी केलेली आहे। तर आता कसं कसं आपण सोयाबीन भिजवून घ्यायचं आहे मसाले घालून ते तुम्हाला दाखवते। तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण सोयाबीन मध्ये मसाले घालून घेऊया। तर सोयाबीन मध्ये घालते मी थोडं तांदळाचं पीठ, जसं लागेल तसंच आपण घालायचं आहे। बेसन पीठ, हे सगळे मसाले घेतलेले आहेत। धणा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद हे आपण सगळे एकदमच टाकून घेऊया। हे घेतलेले अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर घालायची, अद्रक लसूण पेस्ट घालायची। आता मसाल्यांमध्ये तर मीठ असतं म्हणून जरा सांभाळूनच मीठ घालायचं आहे। हे सेंद्रिय मीठ आहे, आम्हा दोघांना पण बीपीचा त्रास असल्यामुळे आम्ही हे मीठ वापरतो। तुम्ही सुद्धा हे मीठ वापरा आणि आपल्या स्वतःची काळजी घ्या। तर हे मीठ घालते मी आणि हे सगळं मिक्स करून घेते। हे बघा, ह्याला पाण्याची गरज नाहीये कारण आपण तसंच गरम पाण्यातनं काढून घेतलेलं आहे। पाणी लागलं तर तुम्ही वापर पाण्याचा करू शकता, तसं पाण्याची गरज नाहीये। मी व्यवस्थित हे पूर्ण मिक्स करून घेते। परत थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे कारण मिस्टर बोलले थोडंसं घे अजून, आणि बघा पाणी लागेलच आता, म्हणून मी थोडंसं हलक्या हाताने पाणी घालून घेते आणि मिक्स करून घेते। बघा सगळे मसाले लावून व्यवस्थित मी हे सोयाबीन मस्त आपल्या पकोड्यासाठी तयार केलेले आहे। तेल चांगलं कडक झालेलं आहे आणि आता आपल्याला फक्त एक एक पकोडा सोडायचा आहे, म्हणजे एक एक सोयाबीन आपल्याला सोडायचं आहे। तर बघा मस्त कडक तेल झालेलं आहे। तर मी एक एक असा सोयाबीन सोडते। आणि कडक तेलातच तळायचं आहे कारण जर कमी तेल गरम असेल तर त्याच्यामध्ये तेल राहणार आणि व्यवस्थित तळले जाणार नाही। तर मी अशा प्रकारे हे सोयाबीन टाकून घेते। आता हे सोयाबीन मी टाकून घेतलेले आहेत। त्याचा बघा हे मिक्स करून घेते तेलामध्ये। चांगलं कडक तेल टाकलेलं आहे ना। हे बघा असे हे पकोडे आपले तयार होत आहेत। आता चांगले तळून निघालेले आहेत तर मी हे काढून घेते। म्हणजे या मोठ्या चाळणीत आपण जर काढलं तर सगळं तेल व्यवस्थित नितळतं, त्यासाठी मी ह्या मोठ्या चाळणीमध्ये काढून घेते। आता एक फेरी झालेली आहे, दुसरी फेरी मी करते। खूप छान टेस्ट, खूप छान लागते। आणि सोयाबीनची भाजी, सोयाबीनचे पकोडे, सोयाबीनची चिल्ली याची मी रेसिपी टाकलेली आहे, तर नक्की बघा। बघा पहिले पकोडे मी काढून घेतलेले आहेत। आता हे दुसरे पण मस्त असे फ्राय करायचे, तेलामध्ये तळून काढायचे चांगले। बघा मस्त हे पकोडे आपले सोयाबीन पकोडे तयार झालेले आहेत। तर अशा प्रकारे मी आता सगळे पकोडे तयार करून घेते आणि त्याच्यासोबत घेणार आहे पुदिन्याची चटणी। हे झाले मस्त कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत असे सोयाबीन पकोडे तयार झालेले आहेत। त्याच्यासोबत घेतलेली आहे बघा मी पुदिन्याची चटणी तयार केलेली आहे। तर
सोयाबीनचे पकोडे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.